ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 14वा चतुर्दशः पाठः प्रतिपदं संस्कृतं संस्कृतं म्हणजे संस्कृत भाषा प्रतिपदम प्रत्येक पावला पावली म्हणजे सगळीकडे संस्कृत. चला इंट्रोडक्शन पाहूया. संस्कृत भाषा भारतस्य ज्ञान भाषा वर्तते. संस्कृत भाषा ही भारताची ज्ञान भाषा म्हणजे ज्ञान देणारी भाषा आहे. संस्कृत भाषेमध्ये भरपूर ज्ञान आहे. ते ज्ञान ही संस्कृत भाषा देते. संस्कृते विद्यमानं संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतम् अद्यापि सुसंगतं च. संस्कृत मध्ये विद्यमानं असलेलं ज्ञान कालातीतम म्हणजे खूप पूर्वीचं आहे. अद्यापि म्हणजे कालातीतम म्हणजे काळाच्या पलीकडचं आहे. आणि अद्यापि सुसंगतम च आणि अद्यापि आज सुद्धा सुसंगत आहे म्हणजे आज सुद्धा त्या ज्ञानाचा उपयोग होतो. म्हणजे कालातीतम कालाच्या पलीकडचं ते ज्ञान आहे किंवा खूप पूर्वीचं आहे असं म्हटलं तरी चालेल. मग आता कोणी काय म्हणतंय? किमर्थम संस्कृतम, किमर्थम म्हणजे का, वाय. संस्कृतम का संस्कृत. कह लाभः संस्कृत पठनेन मम, मम मला. कह लाभः काय फायदा संस्कृत पठनेन संस्कृतच्या अभ्यासाने. विद्यालयोत्तरम अपि अस्ति वा संस्कृताध्ययनस्य अवसरः. विद्यालयोत्तरम अपि या ठिकाणी गुणसंधी झालेली आहे. विद्यालय आणि उत्तर, विद्यालयोत्तरम विद्यालयानंतर सुद्धा म्हणजे 10वी नंतर सुद्धा अस्ति वा आहे का संस्कृताध्ययनस्य अवसरः. अवसरः संधी, संस्कृत अध्ययनाची संधी आहे का. विद्यालय म्हणजे 10वी झाल्यानंतर सुद्धा. पुढे अपि आणि संस्कृताध्ययनेन अहम वृत्तीम लभेय आणि संस्कृताच्या अभ्यासाने मी वृत्तीम नोकरी मिळवेल का. इति असे बहवः प्रश्नाः खूप प्रश्न छात्रजीवने मुलांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अस्मान त्रासयंती आपल्याला काय, आपल्याला त्रास देतात. संस्कृताध्ययनेन बघा संस्कृताच्या अध्ययनाने युगानुकूला वृत्तीही तु लभ्यते. म्हणजे जशी वेळ असेल संस्कृताच्या अभ्यासाने, जशी वेळ असेल म्हणजे आता संस्कृतला एवढी डिमांड नाहीये पण वृत्ती ही तू लभ्यते म्हणजे काळानुरूप काय होणार आहे, वृत्ती नोकरी किंवा पैसे मिळणार आहेत. एव अपितु यस्मिन आता पुढे महत्वाचं सांगतात बघा. नोकरी मिळेल हा एक भाग. एवम असंच लभ्यते एव मिळेलच. अपितु आणि यस्मिन क्षेत्रे ज्या क्षेत्रामध्ये वयम कार्यरत आपण काम करत आहोत तत्र तेथे अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते. अस्माकं आपली आमची गुणवत्ता अपि वर्धते म्हणजे चांगले गुण चांगल्या क्वालिटीज काय होतात आपल्यामध्ये येतात. चांगले गुणवत्ता अपि वर्धते म्हणजे आपलं प्रोग्रेस होते. कशामुळे, संस्कृतमुळे. एक म्हणजे नोकरी लागते आणि दुसरी म्हणजे जिथे पण आपण काम करतो त्या ठिकाणी काय होतं, एक्सलन्स गुणवत्ता आपल्याला मिळते. तदर्थम म्हणून संस्कृतम अवश्यम संस्कृत आवश्यक आहे. अवश्यम अध्येतव्यम शिकलं पाहिजे.
अध्येतव्यम, शिकलं पाहिजे. यह संस्कृतं सम्यक जानाति, यह जो संस्कृतास सम्यक जाणतो, सह एव तोच, यथार्थतया खरोखरच, तस्य त्याचं, सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनम कर्तुम शक्नोती. म्हणजे काय म्हणतात, हे जो खरोखर संस्कृत जाणतो तोच यथार्थतया खऱ्या अर्थाने, तस्य त्या संस्कृतचं, सर्वेषु क्षेत्रेषु सगळ्या क्षेत्रांमध्ये काय, उपयोजनम कर्तुम शक्नोती, म्हणजे त्या संस्कृत जो तो शिकलेला आहे, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या, पण तो काय करणार आहे, त्या संस्कृतचा वापर करणार आहे. कसं काय, ते या धड्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. हम्म, चला. संवादस्थलम म्हणजे हे जे कॉन्व्हर्सेशन होणार आहे, विमानतलस्य प्रतीक्षालय, प्रतीक्षालय वेटिंग रूम, विमानतलस्य एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टची जी वेटिंग रूम आहे, त्या ठिकाणी हे कॉन्व्हर्सेशन होणार आहे. आपल्याला दिसतंय सुद्धा त्याच प्रकारचं चित्र. बघा आता, केचन जनाः, काही लोक, यात्रायाः आरंभार्थम प्रतीक्षन्ते, काही लोक यात्रायाः आरंभार्थम म्हणजे प्रवास प्रवास सुरू होण्यासाठी, प्रतीक्षन्ते काय करतायत, वाट बघतायत. केचन सुखेन निद्रामग्नाः, केचन काही सुखाने झोपलेले आहेत. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति, केचन काही लोक कॉफी पानस्य आनंदम, कॉफी पिण्याचा काय आनंद अनुभवत आहेत. तत्र त्या ठिकाणी म्हणजे त्या प्रतीक्षालयामध्ये, एका महोदया प्राप्नोती, एक महिला येते. सा ती महिला उपसा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुम प्रारभते. बघा, सा ती, बघा ल्य प्रत्यय आपण शिकलो, उपविश्य बसून, किमपि पुस्तकम कुठलं तरी पुस्तक, पठितुम तुमुंत प्रत्यय आपण शिकलेले, अभ्यास करण्यासाठी, प्रारभते सुरुवात करते, म्हणजे ती बसून सुरुवात करते. पुस्तकस्य मुखपृष्ठे, पुस्तकाच्या कवर पेज वरती, फ्रंट पेज वरती, संस्कृत सूक्ती संग्रह इति शीर्षकः वर्तते. त्या पुस्तकाच्या फ्रंट पेज मुखपृष्ठे किम अस्ति, संस्कृत सूक्ती संग्रह म्हणजे संस्कृतामध्ये जे चांगले श्लोक आहेत त्यांचं काय कलेक्शन, संग्रह कलेक्शन, इति असं शीर्षकम वर्तते, असं शीर्षक त्याच्यामध्ये आहे. तद्दृष्ट्वा ते पाहून म्हणजे ते कवर पाहून, समीपस्थ म्हणजे जवळ बसलेला, कोपी महाजनः, कोण एक, महाजन म्हणजे एक सुशिक्षित, एक चांगला माणूस, महाजन एक चांगला माणूस, तयासह तिच्यासोबत, सह सा ते ताहा तया, सह आपण शिकलेलो आहे, उपपद विभक्ती असल्यामुळे तृतीय विभक्ती झाली. मग तृतीय तया का झाली, कारण की स्त्रीलिंग असल्यामुळे, सा ताम तया, तयासह वक्तुम प्रारभते, तिच्यासोबत बोलण्याकरिता सुरुवात करतो. आता महोदय काय म्हणतात बघा. अपि भवती संस्कृतम पाठयति, तो काय बोलतो, भवती अपि संस्कृतम पाठयति, तू आपण सुद्धा संस्कृत शिकवता. महोदया सस्मितम म्हणजे स्माइल करून, स्मित हास्य करून, न खलू, अहो नाही, नाही असं फोर्स म्हणजे होकारात्मक, नाही मी नाही शिकवत संस्कृत. मग आता महोदय बघा काय म्हणतात, भवत्याः समीपे, समीपे षष्ठी विभक्ती उपपद आहे, म्हणून भवत्याः झालं, भवत्याः समीपे तुझ्याजवळ, एतम सुभाषित संग्रहम, हे सुभाषित संग्रह दृष्ट्वा, तो प्रत्यय पाहून, मया एवं चिंतितम माझ्याकडून, एवं अशा प्रकारे विचार केला गेला, चिंतितम विचार केला गेला, ते पुस्तक बघून. महोदया काय म्हणतात, ओ म्हणजे ओ इंग्लिश मधलंच,
यद्यपि संस्कृतं न पाठयामि, यद्यपि जरी संस्कृतं न पाठयामि, जरी मी संस्कृत शिकवत नसेल, तथापि तरी बघा महत्वाचं आहे यद्यपि तथापि, यद्यपि संस्कृतं न पाठयामि, जरी मी संस्कृत शिकवत नसेल, तथापि तरी सुद्धा अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति. आता हे मगाशी जे बोलले ना, आपण जे संस्कृत शिकतो त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रामध्ये करू शकतो, त्याची सुरुवात या ठिकाणी होते. जरी मी संस्कृत शिकवत नसली तरी अस्य पुस्तकस्य, या पुस्तकाचा, मम, माझ्या, कार्यक्षेत्रेण सह संबंध, माझ्या काम करण्याच्या क्षेत्राशी संबंध असती, त्याचं काय कनेक्शन आहे, त्याचा संबंध आहे. महोदय काय म्हणतात, एवं, असं का, एवं बर, कस्मिन क्षेत्रे कार्यरता भवती, कस्मिन क्षेत्रे, कोणत्या क्षेत्रामध्ये, कार्यरता भवती, तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही काम करता, कुठल्या फील्डमध्ये तुम्ही काम करता. महोदया म्हणतात, अहम, मी, बघा लक्षात ठेवा प्रश्न येणार याच्यावरती, व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यम करोमि. अहम, मी, कार्यम करोमि, मी काम करते कुठलं, व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजर, मॅनेजर रूपाने ती काय करते, काम करते. मग आता मया अवगतम, व्यवस्थापन प्रशिक्षिका म्हणजे मॅनेजर, मया अवगतम, माझ्याकडून समजल्या गेलं, यत, की रामायण, महाभारत, किरतार्जुनीय, रघुवंश इत्यादीषु बहवः श्लोकाः सन्ति. ती काय म्हणते, माझ्याकडून समजलं गेलं की रामायण, महाभारत, किरतार्जुनीयम, रघुवंश इत्यादीषु, हे जे ग्रंथ आहेत, बहवः श्लोकाः सन्ति, खूप श्लोक त्याच्यामध्ये आहेत. येषु, ज्यांच्यामध्ये, व्यवस्थापन शास्त्रस्य, म्हणजे मॅनेजमेंट, मॅनेजमेंटचे, मूल तत्वानी, मूळ प्रिन्सिपल, मूळ गोष्टी, दृष्टांत सहितानी निर्दिष्टानी, दृष्टांताने काय सांगितल्या गेलेल्या आहेत. कशामध्ये, रामायण, महाभारत याच्यासारख्या महाकाव्यांमध्ये. अनेन काव्य माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति. अनेन काव्य माध्यमेन, या पुस्तकांच्या, ग्रंथांच्या माध्यमाने, विषय प्रवेशः म्हणजे एखादा विषय समजण्यासाठी, सुगमः भवति, सुगमः, सोप्प होत. एषा पद्धती, ही पद्धत, मया स्वीकृता, आणि म्हणजे या महाभारत इत्यादी ग्रंथांमधून व्यवस्थापन शिकायचं, एषा पद्धती, ही ती जी पद्धत आहे, जी ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे मॅनेजमेंट करण्याची, मया स्वीकृता, माझ्याकडून काय एक्सेप्ट झालेले आहेत. जनैही अपि अभिमता, लोकांकडून सुद्धा काय झालेले आहे, मान्य झालेले आहे. अतः, म्हणून, मया, माझ्याकडून, पुनः एकवारम, पुन्हा एकदा, संस्कृत भाषायाः, संस्कृत भाषेचे, संस्कृत काव्यादीनां च, संस्कृत काव्यांचं, अध्ययनम प्रारब्धम, अभ्यास सुरू केल्या गेला. अतः, म्हणून, म्हणजे मी ही पद्धती स्वीकार केलेली आहे आणि लोकांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे, म्हणून माझ्याकडून अध्ययनम प्रारब्धम, माझ्याकडून काय अभ्यास करायची सुरुवात झालेली आहे. मग असं ऐकल्यानंतर त्या लोकांना बघा, त्या महोदयाला म्हणजे त्या सरांना काय वाटतं बघा, छानच कॉन्व्हर्सेशन थोडंसं मोठं आहे. अहो आश्चर्यम, अरे बापरे आश्चर्य, शालायाः अनंतरम खंडितम मम संस्कृताध्ययनम. आता महोदय काय म्हणतात, शालायाः अनंतरम, शाळा संपल्यानंतर, मम संस्कृताध्ययनम खंडितम, माझं संस्कृतचा अभ्यास खंडितम, बंद पडला. तदपि, तरी सुद्धा, अधुना एव पुनः प्रारब्धम, अयादी संधी झालेली आहे, शिकणारे आपण सगळे एकत्र असू तेव्हा.
अधुना एव आत्ताच पुनः आरब्धम पुन्हा काय झाली सुरुवात झालेली आहे. आता महोदय विचारते कथम कथम कसं काय म्हणजे तुम्ही कसं काय संस्कृत क्षेत्रामध्ये पुन्हा अभ्यास करायला सुरुवात केला. बघा अं, आता तो बोलतो वस्तुतः खरं पाहिलं तर वस्तुतः म्हणजे खरं पाहता वस्तुतः अहम वाणिज्यशाखायाः स्नातकः स्नातकः बॅचलर अहम मी वाणिज्यशाखायाः मी वाणिज्य शाखेचं काय आहे स्नातक आहे म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स आहे. विधिशाखायाः पदवी अपि प्राप्ता मया आणि कॉमर्स या शाखेमधून काय झालेले आहे मला पदवी सुद्धा प्राप्त झालेली आहे. तर विधी शाखा एक मिनिट द्या मला विधी शाखा या हा पदवी हा शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे शा प्राप्ता झालेला आहे. आता तो त प्रत्यय आहे तो आपण एक दिवशी शिकणार आहे. विधी शाखा त्याचं शिक्षण कशातून झालं होतं वाणिज्य शाखा या हा विधी शाखा लीगल ब्रँच नाही ना विधी शाखा अ, विधी शाखा स्क्रुपल बर त्याला विधी शाखेतून काय त्यांनी पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. सांप्रतम आता बहुराष्ट्रीय संस्थाया म्हणजे खूप इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये विधी विमर्श रूपकेण कार्यम करोमि. विधी विमर्शक रूपेण म्हणजे प्रोसेस मॅनेजर प्रोसेस एक्झामिनर विधी म्हणजे प्रोसेस विमर्शक म्हणजे एक्झामिनर मग तो आता काय काम करतोय प्रोसेस अॅनालिस्ट असं म्हणू शकतो किंवा प्रोसेस अॅनलायझर म्हणून तो काय करतोय कार्यम करोमी म्हणजे तो शिकला कॉमर्स नंतर त्याने डिग्री घेतली विधी शाखातून म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट मधून आणि पुढे तो आता प्रोसेस अॅनालिस्ट म्हणून काम करत आहे. बघा म्हणजे संस्कृत कुठे उपयोगाला येतं असं सांगायचंय. तद अनुसृत्य म्हणजे त्याचा अभ्यास करून कौटिल्यम अर्थशास्त्रम कौटिल्यम अर्थशास्त्रम याज्ञवल्क्य स्मृतिः इत्यादीनां ग्रंथानाम् अध्ययनं साहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम. गुरुभिः उक्तम गुरूंकडून सांगितलं गेलं काय कौटिल्यम अर्थशास्त्रम याज्ञवल्क्य स्मृती हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर कॉमर्स किंवा कंपनीमध्ये फायदा होईल. अशा प्रकारे इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. ग्रंथानाम अध्ययनम सहाय्यकरम भवेत असं गुरुजींनी सांगितलेलं आहे कोणाला त्या महोदयला. अतः म्हणून अधुना आत्ता अहम मी शास्त्रविषयाकानां संस्कृतग्रंथानाम् अध्ययने यत्नं करोमि. अहम मी यत्नं करोमि आता खूप काय करतो प्रयत्न करतो कशामध्ये अध्ययने अध्ययन करण्यामध्ये पण कसलं संस्कृत ग्रंथांचं अध्ययन करण्यात प्रयत्न करतो. कशा प्रकारचे संस्कृत ग्रंथ शास्त्र विषयाकानाम जे शास्त्राला धरून आहेत जे शास्त्र म्हणजे काय वेगवेगळ्या स्ट्रीम विज्ञान सायन्स वेगवेगळ्या स्ट्रीम्स त्यांना काय म्हणतात शास्त्र ब्रँचेस. आणि तो काय करतो स्यूतात म्हणजे पिशवीतून किमपि संस्कृत पुस्तकम दर्शयती कुठलं तरी संस्कृत पुस्तक दाखवतो आणि तयोः पृष्ठतः म्हणजे त्या दोघांच्या पाठीमागून तस्य तयोः पृष्ठतः त्या दोघांच्या पाठीमागून केचन युवकाः काही तरुण मुलं युवकाः गोष्ठीषु रताः ते काय गप्पा मारण्यात दंग झालेले असतात. कोण आहेत ते
प्रसादः प्रसाद, समीरः समीर, लीना तथा अनुजा ही त्यांची काय आहेत नाव आहेत. इति एताणी परस्पर मित्राणी. इति असे एताणी हे सगळे परस्पर मित्राणी म्हणजे काय आहेत ते एकमेकांचे फ्रेंड्स आहेत. तेषु त्यांच्यामध्ये अन्यतमः म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा एक वेगळा तत्पुस्तकम दृष्ट्वा महोदयम उपगम्य वदती. म्हणजे त्यांच्यामधून एक असणारा दुसरा काय करतो तत्पुस्तकम दृष्ट्वा ते पुस्तक पाहून तो प्रत्यय पाहून महोदयम उपगम्य वदती. महोदयांच्या काय उपगम्य ल्यप प्रत्यय उपसर्ग आहे आणि य शेवटी म्हणजे हा ल्यप प्रत्यय म्हणजे जवळ जाऊन काय बोलतो बघा आता लक्ष द्या. महोदयः सर भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः श्रुतः मया. मया श्रुतः माझ्याकडून ऐकलं गेलं काय संस्कृतस्य संदर्भ संस्कृताचे संदर्भ शब्द कनेक्शन ऐकलं गेलं कशातून भवतोः संवादे तुमच्या दोघांच्या संवादातून मी संस्कृतचे संभाषण ऐकल्या गेले माझ्याकडून. भवान अपि आपण सुद्धा विश्व संस्कृत परिषद निमित्तम विदेशम प्रस्थितः. आपण सुद्धा विश्व संस्कृत परिषद म्हणजे युनिव्हर्सल संस्कृत कॉन्फरन्स किंवा ग्लोबल संस्कृत कॉन्फरन्स निमित्तम म्हणजे त्याच्यासाठी विदेशम प्रस्थितः विदेशात जायला निघालात म्हणजे विदेशास निघाला असं तो त्यांना विचारतो. मग महोदय म्हणतात नाही 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 न खलू खरोखर नाही. परम कीदृशी एषा विश्व संस्कृत परिषद. आता ते त्याच्याशी बोलायला लागले समीरशी. परम पण एषा विश्व संस्कृत परिषद ही ग्लोबल संस्कृत कॉन्फरन्स कीदृशी कशा प्रकारची आहे. भवान अपि संस्कृतस्य छात्रः आपण सुद्धा संस्कृतचे विद्यार्थी आहात. समीर बोलतो आम हो अहम मी IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम इत्यत्र म्हणजे हो IIT आता आपल्याला माहिती आहे मुंबईला सुद्धा आहे पवईला एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये सुद्धा काय संस्कृत शिकवलं जातं. मग तो सांगतोय मी IITचा फुल फॉर्म सांगतो भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम म्हणजे IIT मध्ये संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्र म्हणजे तो कोण आहे कम्प्युटर इंजिनियर त्या विषयाचा काय तो आहे विद्यार्थी आहे म्हणजे त्याने कम्प्युटर इंजिनियर तो आहे त्याचा विद्यार्थी तो आहे. मग आता तो काय बोलतोय बघा तत्र म्हणजे आपण जे शाळेत संस्कृत शिकतो हे फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही त्याचा पुढेही फायदा होणार आहे. तत्र त्या ठिकाणी छात्राः संस्कृतम अपि पठितुम शक्नुवन्ति. तो म्हणतो त्या ठिकाणी म्हणजे IIT मध्ये सुद्धा छात्राः विद्यार्थी संस्कृतम अपि संस्कृत सुद्धा पठितुम शक्नुवन्ति शिकू शकतात. अष्टाध्यायी इति म्हणजे आपल्या सगळ्यात महत्वाचा दुसरा ग्रंथ असेल तर अष्टाध्यायी 18 अध्यायांचा 8 अध्यायांचा अष्टाध्यायी खूप महत्वाचा आहे हा. जर ज्याला ज्याला पूर्ण संस्कृत शिकायचं आहे त्यांनी हा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ शिकला पाहिजे. मग तो काय सांगतोय आमच्या इथे काय होतं अष्टाध्यायी इति नाव लक्षात ठेवा. अष्टाध्यायी हे व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथ पाठ्यते म्हणजे हा व्याकरणाविषयी ग्रामरचे नियम सांगणारा सांगणारा ग्रंथ पाठ्यते शिकवला जातो. कुठं तत्र मानव्य विद्या विभागे म्हणजे ह्युमॅनिटीज. मानव्य विद्या विभाग म्हणजे ह्युमॅनिटीज मध्ये IIT मध्ये काय होतं संस्कृत सब्जेक्ट शिकवला जातो. अहम मी संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम च इति विषयम अधिकृत्य संशोधनम करोमि. आता ते काय रिसर्च संशोधनम करोमि रिसर्च करतो कशाचा संस्कृत व्याकरणाचा आणि कम्प्युटर सायन्स संस्कृत शास्त्रम च इति
या विषयम अधिकृत्य विषयांना घेऊन विषयांचा अभ्यास करून मी काय करतो? मी शोध लावतो, रिसर्च करतो. पुढे तद्विषयकम शोध निबंधम प्रस्तोतुम अहम परिषदी निमंत्रितः. मग आता हा जो कम्प्युटर आणि संस्कृत ग्रामर यांच्याविषयी तद्विषयकम त्या विषयाला धरून शोध निबंधम म्हणजे थिसिस त्याला म्हणतात. पीएचडी करताना थिसिस लागतं, त्याला शोध निबंधम शब्द आहे. प्रस्तोतुम म्हणजे प्रस्तुत करण्यासाठी, तुमुंत प्रत्यय. अहम मी निमंत्रित केले गेलेलो आहे. कुठे? परिषदी म्हणजे त्या कॉन्फरन्समध्ये. आता महोदयाला खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. अहो आश्चर्यम, अरे बापरे आश्चर्य. तंत्रज्ञान संस्थायां म्हणजे ज्या ठिकाणी मशीन्स इत्यादी शिकवतात, तंत्रज्ञान सगळ्या मोटर मशीन्स, टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान संस्थायां ह्या टेक्नॉलॉजिकल ऑर्गनायझेशन मध्ये संस्कृतस्य अध्ययनम संस्कृताचा अभ्यास, असं ती महोदया विचारते. महाविद्यालये म्हणजे मोठ्या 10वी नंतर महाविद्यालये संस्कृताध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इत्यासीत् इत्यासीत् मे मतिः. यणसंधी इति आसीत मे मती, अशी मे मती माझी समज आसीत होती. काय? महाविद्यालये म्हणजे 10वी नंतर संस्कृताध्ययनम संस्कृतचा अभ्यास केवलम कलाशाखाया छात्र केवळ कोण करतात? कला शाखाचे आर्ट्स वाले स्टुडंट करतात असं मला वाटायचं. तिष्ठतु तावत. मग आता समीर काय म्हणतो? तिष्ठतु तावत, थांबा. तरी अवश्यम मेलयामी मे मित्राणी. आता ते सगळं कॉन्व्हर्सेशन झाल्यावर तो म्हटला थांबा आता. तरी तर मे मित्राणी अवश्यम मेलयामी, मी माझ्या मित्रांसोबत अवश्यम नक्कीच मेलयामी भेटवतो. एते सर्वेपि परिषदी सहभागिनः. एते सर्वे हे सगळे सुद्धा कॉन्फरन्स मध्ये काय होणार? सहभागीनं पार्टिसिपेट करणार आहेत. प्रसाद त्याचं नाव असतं प्रसाद. अग्रे आगत्य पुढे येऊन प्रसाद काय म्हणतो? नमस्ते म्हणजे नमस्कार. तो काय सांगतोय? अहम रसायनशास्त्रस्य छात्र म्हणजे केमिकल केमिकल केमिस्ट्रीचा कोण आहे? तो विद्यार्थी. रसायनशास्त्रस्य केमिस्ट्रीचा म्हणजे केमिस्ट्रीवाले पण संस्कृत शिकतात. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधन क्षेत्रम. त्याचं क्षेत्र काय आहे? संशोधन क्षेत्र म्हणजे रिसर्च कशामध्ये आहे? प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम, पूर्वीचं भारतीय रसायनशास्त्र. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषया लिखिताः. तद्विषयकाः म्हणजे त्या विषयाचे ग्रंथ संस्कृत भाषेने लिहिलेले आहेत. शालायाम यद शाळेमध्ये जे संस्कृताध्ययनम कृतम संस्कृताचा अभ्यास केला, तस्य उपयुक्तताम त्याचा उपयोग अहम अधुना अवगच्छामि मला किंवा मी आत्ता समजतोय. बघा आता लीना काय म्हणते? अहमपि भाषाशास्त्रम अधीत्य. मी सुद्धा भाषाशास्त्रम अधीत्य म्हणजे लँग्वेज शिकून, आदित्य शिकून, ल्यप्रत्यय बेंगलूर इत्यत्र म्हणजे बँगलोर मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रे सॉफ्टवेअर इंजिनियर भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण कार्यम करोमि. भारतीय भाषा म्हणजे इंडियन लँग्वेज विश्लेषिका रूपेण म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन म्हणा, त्या एक्सप्लेनेशन करण्याच्या रूपाने कार्यम करोमि. माझी सुद्धा एक मैत्रीण आहे, ती TCS मध्ये कामाला आहे, शिकली MA संस्कृत. ती संस्कृतचा उपयोग तिथे करते कारण की पेपर वेगवेगळ्या भाषांमध्ये काढावं लागतात म्हणून. संस्कृतस्य ज्ञानम संस्कृताचं ज्ञान आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकरम भवती. ती असं म्हणते संस्कृताचं ज्ञान आधुनिक भारतीय भाषांना म्हणजे सध्याच्या असणाऱ्या ज्या भाषा आहेत भाषांचं विश्लेषणे म्हणजे त्यांचं एक्सप्लेनेशन करताना
अतीव सहाय्यकरं भवती, खूप मदत करणारी संस्कृत भाषा आहे. इति मे अनुभवः, आता हे काय मी ऐकलं नाही, तो माझा काय आहे, अनुभव आहे. तनुजा येऊन काय बोलते, पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसाय. पार्श्वनिवेदनम म्हणजे बॅकग्राऊंड, आवाज देणारी. पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसाय म्हणजे माझी नोकरी काय आहे, पार्श्वनिवेदनम म्हणजे एखादा ऍक्टर बोलत असेल, ऍक्टिंग करत असेल, तर त्याला वेगळ्या भाषेमधून जर आवाज द्यायचा असेल तर पार्श्वनिवेदनक त्याला असं म्हणतात. संस्कृत श्लोकादीनाम, ती पुढे सांगते, संस्कृत श्लोकादीनाम पठनेन म्हणजे संस्कृत श्लोकांच्या अभ्यासाने शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति, म्हणजे शब्दांचे उच्चार करण्याचा चांगला अभ्यास होतो. तेन त्याच्यामुळे काय झालं, अभिनय म्हणजे अभिनय करण्यात, निवेदने एखादा बॅकग्राऊंड आवाज देण्यात किंवा सूत्रसंचालन करण्यात, प्रभाव वर्धते प्रभाव काय होतो. सांप्रतम कलाक्षेत्रे कार्यरता अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. आणि ती सांगते, सांप्रतम रिसेंटली, आत्ताच, कलाक्षेत्रे कार्यरतः कला क्षेत्रामध्ये काम करणारे, आमच्यामध्ये अस्मासु केचन काही, भरतमुने हे नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति, भरतमुनींनी काय नाट्यशास्त्र लिहिलेलं आहे त्याचा काही जण अभ्यास करतात. बघा आता समीर काय म्हणतो, भो हो अरे, भारतीय विद्यायाः नाम, भारतीय, भोः भारतीय विद्यायाः नाम, भारतातील जे ज्ञान आहे त्यांचं नाव, भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्यादी शास्त्राणाम अध्ययनाय विदेशेष्वपि नैके जनाः उत्सुकाः. आणि भारतातच नाही तर जनाः उत्सुकाः, लोक खूप उत्सुक आहेत. कशासाठी, अध्ययनाय अभ्यास करण्यासाठी. कशाचा, भारतीय तत्वज्ञानाचा, योगशास्त्राचा, हिस्ट्रीचा आणि आर्किओलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याचा सुद्धा अभ्यास करण्यामध्ये विदेशेषु अपि बाहेर देशामध्ये सुद्धा काय लोक उत्सुक आहेत. तदर्थम म्हणूनच, म्हणून काश्चन काही दूरचित्रवाहिन्य अपि संती, आणि काय आहेत, काही न्यूज, काही चॅनल्स सुद्धा आहेत. तत्र त्या ठिकाणी संस्कृत तज्ज्ञानाम आवश्यकता वर्तते. त्या चॅनल्स वरती काय, संस्कृत जे मास्टर आहेत, हुशार आहेत, त्यांची काय आवश्यकता आहे. मम सुहृद माझा मित्र, आशय संपादक रूपेण तत्र कार्यरत, त्या ठिकाणी एडिटर या रूपाने तो काय आहे, कार्यरत, काम करत आहे. बघा, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतः, आपल्याकडून संस्कृताचा अभ्यास शाळेमध्ये केला गेला. पण तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत, पण त्याचं या प्रकाराने उपयोग होईल, इति अस्माभिः नैव चिंतितम, आपल्याकडून विचार सुद्धा केला गेला नाही. नैव चिंतितम विचार केला गेला नाही. महोदय म्हणतात, सत्यमेव, खरोखर, यस्मिन कस्मिन अपि क्षेत्रे, कुठल्याही क्षेत्रामध्ये, वयम आपण, वृत्त्यर्थम कार्यरताः स्यामः, आपण काय पैसे मिळवण्यासाठी काम करत आहोत. तत्र त्या ठिकाणी संस्कृत ज्ञानम, संस्कृतचं ज्ञान, अस्मत्कृते आपल्यासाठी, विशेषार्हता भवती, म्हणजे विशेषार्हता म्हणजे अतिशय विशेष आणि उपयुक्त असं ते होतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, पण संस्कृताचं ज्ञान हे विशेष मदत करणार अशा प्रकारचं ते होतं. असा हा प्रतिपदम संस्कृतम आपण धडा पाहिला. आता प्रश्न उत्तर आपण पुढच्या भागात थोड्या वेळाने पाहूया. अशा प्रकारे याच्यातून काय सांगितलं आपल्याला, संस्कृत फक्त 10वीलाच नाही,
तर विविध क्षेत्रांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, आयुर्वेदातले जे डॉक्टर आहेत ते काय करतात? संस्कृत शिकतात. मग रसायनशास्त्र, केमिस्ट असतील किंवा डान्सर्स असतील मोठे मोठे, काय शिकतात आजकाल? संस्कृत शिकतायत. त्याच्यामुळे प्रतिपदम संस्कृतम, प्रत्येक ठिकाणी संस्कृत आहे, फक्त 9वी 10वीलाच नाही. अशा प्रकारे आपण इथे थांबूया. प्रश्न उत्तर आता पाहूया पटापट.